आज सकाळी मूड एकदम मस्त होता, तेवढ्यात घराने विचारलं काम कोण करणार. आणि बघता बघता मी पुन्हा डिफॉल्ट होम मेकर सेटिंगवर रिसेट झाले. सकाळी फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात आधी मी चहा घशात ओतला, कारण हा चहा जर नसला ना तर मी अजूनही लोडिंग मोडवर अटकले असते. आज सकाळी बरीच कामं लवकर झाली होती, कारण आज मीरा झोपलेली होती. ती उठली असती तर माझा सकाळचा जो शांत साऊंड ट्रॅक आहे तो मम्मा मम्मा मध्ये कन्वर्ट झाला असता. त्या शांततेचा फायदा घेऊन मी बाल्कनी आवरून ती वॉश करून घेतली. त्यातच 1.5-2 तास निघून गेले आणि मीरा झोपेतून उठली. तिचा मूड एकदम अँग्री बर्ड मोड मध्ये होता, कारण तिला प्रचंड सर्दी झालेली होती. मग तिला खाऊ घातलं, औषध दिलं आणि मग थोडं खेळून झाल्यावर मॅडम परत झोपल्या. खरं म्हणजे ती झोपली म्हणजे माझा दिवसच रिबूट होतो, कारण ती झोपली की एखादं एक्स्ट्राचं काम मला करता येतं. म्हणून मग मी ठेवलेले जुने कपडे काढले आणि ते सॉर्ट आउट करत बसले. लिटरली माझा पूर्ण दिवस त्यात निघून गेला. इतकं काय काय जमा करून ठेवते मी, कधी कधी मलाच कळत नाही. पण पुढे त्या कपड्यांचं कशात ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे हे तुम्हाला मी एखाद्या पुढच्या व्लॉगमध्ये नक्की दाखवेल. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमचं रिअल ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते मिस होणार नाही. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा. तर हे सगळे कपडे सॉर्ट आउट करता करता रात्र झाली आणि स्वयंपाकाची वेळ झाली, म्हणून मग मस्त खिचडी केली. पण स्मिरा आजारी असल्यामुळे ती खिचडी खाणार नाही, म्हणून मग तिच्यासाठी तिच्या आवडते सोयाबीन फ्राय करायचं ठरवले. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते. मी सगळ्यात आधी सोयाबीन मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेतले आणि त्यानंतर त्यात थोडं चिकन 65 मसाला, सोयाबीन सॉस आणि दही टाकून थोडा वेळ त्याला मॅरिनेट होऊ दिले. ते जे पाण्यात शिजवलेले सोयाबीन आहे ते थोडे मी स्क्वीज करून घेतले, म्हणजे पिळून घेतले. त्यातलं पूर्ण पाणी मी काढून घेतलं, जेणेकरून ते थोडे कोरडे होतील आणि तळायला सोपे जातील. दही आणि सोया सॉस हे कम्प्लीट ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकतात, नाही तर तुम्ही स्किप पण करू शकतात. फक्त तुम्ही ते तळण्यासाठी त्याला फक्त मिठाच्या पाण्यामध्ये वॉश करून, म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून तुम्ही ते फक्त चिकन टिक्का मसाला किंवा चिकन 65 मसाला लावून जरी फ्राय केलं तरी सुद्धा ते खूप खायला टेस्टी लागतात. इथे मी थोडं दही ऍड केलं, त्याच्यामुळे थोडं ते जास्त ओले झाले होते, कारण दही थोडं पातळ होतं. म्हणून मग मी इथे थोडं कॉर्नफ्लोअर जे आहे ते मिक्स करून घेतलं आणि मग मी त्यांना फ्राय केलं. तर छान असे क्रिस्पी तयार झालेले होते. मुलांना स्नॅक्स म्हणून पण आपण हे देऊ शकतो, कारण सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. आमच्या घरात तर मुलांना हे खूप आवडतात, म्हणून आम्हाला फक्त टेस्ट पुरताच ते मिळत असतात. तर जेवणानंतर सगळे कामं आटोपल्यानंतर लाडू बांधायचे होते, म्हणून त्याच्यासाठी खोबरं तर राहुलनी किसून दिलेलं होतं, पण जी खारीक आहे ती मात्र फोडायची बाकी होती. त्यातल्या बिया काढून घ्यायच्या होत्या, कारण खारीक आणि खोबरं दोघंही मला सोबत मिक्सरमध्ये काढायचे होते. तर ते सगळं कामं आटोपल्यानंतर रात्री मी हे सगळं खारीकच्या ज्या बिया आहेत त्या काढून घेतल्या आणि ते काम कंप्लीट करून घेतलं. मला मेथीचे आणि ड्रायफ्रुट्सचे असे 2 प्रकारचे लाडू करायचे आहेत, त्याच्यामुळे 1 किलो खारीकच्या मी बिया काढून घेतल्या. इथे मी ते काम करत होती, पण स्मिराने हळूहळू एक एक करून भरपूर साऱ्या खारीक अशाच खाऊन घेतल्या. तर चला असो, व्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.